मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबईत सीएनजीचे प्रति किलो दर हे 84 रुपयांवरती गेलेत। इराण अमेरिका युद्धामुळे ऊर्जा बाजारातील व्यत्ययाचं कारण यामागे दिसून येत आहे। मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीचे दर हे लागू करण्यात आलेले आहेत आणि याचाच मुंबईमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी। पाहूयात। मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये सीएनजी गॅस हा प्रति किलो 2 रुपयांनी महागलेला आहे। सध्या मी सीएनजी पंपवर आहे आणि सीएनजी पंपवर जर आपण वाढलेले दर बघितले तर मध्यरात्रीपासून सीएनजी हा 2 रुपये प्रति किलोनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। इथे आपण बघतोय 82 रुपये प्रति किलो सीएनजीचा दर होता आणि आता आपण जर रेट बघितला तर 2 रुपयांनी वाढत 84 रुपये प्रति किलो सीएनजी गॅस झालेला आहे। आणि याचा सगळ्यात जास्त फटका हा रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यासोबतच ज्या गाड्या जे सर्वसामान्यांच्या ज्या खाजगी गाड्या सीएनजीवर चालतात त्यांना बसणार आहे। साधारणपणे आपण जर याचं कारण बघितलं तर पश्चिम आशियाई देशांमध्ये सध्या जे संघर्ष सुरू आहे त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात निर्माण झालेला व्यत्यय आणि इंधन खरेदीचा वाढता खर्च, त्यासोबतच आपण बघितलं तर कच्च्या तेलांच्या वाढत्या किमती आणि एकूणच रुपयाने झालेलं अवलंबूल्यन, या सर्व घटकांमुळे वायू खरेदीचा खर्च हा वाढलेला आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला या सीएनजी दरवाढीवर आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामुळे साधारणपणे आपण बघितलं तर लाखांचा आकडा आहे ज्या मुंबईमध्ये टॅक्सी असतील किंवा रिक्षा असतील ज्या सीएनजीवर चालत असतात। आणि साधारणपणे जर आपण तो आकडा बघितला तर 4,70,000 ऑटो रिक्षा, त्यासोबत 1,60,000हून अधिक टॅक्सी, त्यासोबतच 5 लाख खाजगी वाहनं ही सीएनजीवर मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये चालतात। आणि त्यामुळे या सगळ्याचा फटका या लाखो ऑटो रिक्षा चालक त्यासोबतच ज्यांची खाजगी वाहनं आहेत त्यांना बसणार आहे। कॅमेरामॅन अजित कदम समी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।